प्रेज द लॉर्ड. सध्या आपण अब्रामाच्या जीवनावरची एक संदेश मालिका ऐकत आहोत जिचं नाव आहे अब्राम देवाचा मित्र होण्याचे आव्हान. द चॅलेंज ऑफ बीइंग गॉड्स फ्रेंड. की माणूस देवाचा मित्र आणि तो पण एक विधर्मी माणूस, इतर देवदेवतांची भक्ती करणारा देवाचा मित्र कसा होऊ शकतो, कसा झाला, त्याच्यातून देवाने एक राष्ट्र कसं निर्माण केलं, त्याच्यातून आपल्याला वेगवेगळे संदेश ते आणि हे बायबल कसं मिळालं, त्या राष्ट्रातून आपल्याला आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त कसा आला, तो माणूस होता अब्राम. आणि म्हणून ह्या मालिकेचं नाव आहे अब्राम द चॅलेंज ऑफ बीइंग गॉड्स फ्रेंड. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे साधारण लोकांचा विश्वासू देव. फेथफुल गॉड ऑफ द ऑर्डिनरी. साधारण लोकांचा विश्वासू देव. दैनंदिन सर्वसाधारण जीवनाच्या गोष्टीमध्ये, दैनंदिन गोष्टीमध्ये देवाचा सहभाग कसा असू शकतो. आपण शास्त्रात वाचतो की काही वेळेस देवाने अद्भुत कार्य केलं, जसं जलप्रलयाने जगाचा नाश केला किंवा मोशेच्या द्वारे तो तांबडा समुद्र फुलांना वगैरे वगैरे. ते चमत्कार, ते अद्भुत कृत्य काही वेळेस ठीक आहे, पण दैनंदिन जीवनाबद्दल काय की रोजचं आपलं लाईफ, कामाला जाणं येणं किंवा हे त्या दैनंदिन किरकोळ बारीक सारीक बाबतीमध्ये सुद्धा देवाचं आपल्याकडे लक्ष असतं, देवाचा काही सहभाग असतो. बरेच लोकांना असं वाटतं की नाही, बरेच लोकांना असं की मोठा प्रॉब्लेम झाल्यावर आपण प्रार्थना केल्यावर मोठं काहीतरी होतं, तेवढंच, नंतर काही होत नाही. पण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ज्या आपल्या दररोजच्या जीवनातल्या अडचणी, अडीअडचणी असतात, प्रॉब्लेम असतात, त्याच्याकडे सुद्धा देवाचं लक्ष असतं. त्याच्यातूनच तो आपल्याला चालवतो. तो सर्वसाधारण लोकांचा देव आहे. आणि अब्राम, इसाक, याकोब हे जरी आपण वाचलं तरी आपल्याला जेव्हा आपण त्यांचं जीवन पाहतो, स्टडी करतो, आपल्याला दिसून येतं की त्यांची दुसरी बाजू पण, कसे ते खोटं बोलले, कसे त्यांनी लबाड्या केल्या, काही काही चुका केल्या, कसे ते आपल्यासारखे होते. आणि तरी फरक हा होता की त्यांचं पूर्ण समर्पण देवाला त्यांनी सोडलं नाही. आणि म्हणून देवाने त्याचा उद्देश त्यांच्या जीवनाच्या द्वारे पूर्ण केला. म्हणून देवाचा जीवन उद्देश पूर्ण होण्यासाठी आपल्याला परिपूर्ण व्हावं लागत नाही. लक्षात घ्या. पुष्कळ जणांना असं वाटतं की आपण परिपूर्ण होऊन ठराविक लेवलला जाऊन मग देव माझा उपयोग करायला लागेल. तसं नसतं. आपल्यासारखे लोक, सर्वसाधारण लोक जसेचं तसं घेऊन, फक्त मनापासून त्याच्या स्वाधीन, त्याच्या हातात आलेले देव त्यांना घेऊन त्याचं कार्य पुढे चालवत असतं. ही सैतानाची भूल थाप आहे की तू परिपूर्ण झालं पाहिजे, तू असं झालं पाहिजे, तसं मग देव उपयोग. तसं नाही आहे. ऑर्डिनरी गोष्टीत सुद्धा देव आपल्याला सहाय्य करतो, हस्तक्षेप करतो. आणि आज आपण तेच अब्रामाच्या जीवनातून पाहू की 22 ते 34 या वचनामध्ये 21व्या अध्यायाचे एक सीन आहे, एक घटना आहे की एकदम सर्वसाधारण आहे. आणि आपण ती जरा वाचू. उत्पत्ती 21 आणि 22 ते 34. त्या सुमारास असे झाले की अबीमेलेक व त्याचा सेनापती पिकोल हे अब्रामाला म्हणाले, जे काही तू करतोस त्यात देव तुझ्याबरोबर आहे. किती विशेष आहे. एक विधर्मी राजा आणि त्याचा एक सहकारी अब्रामाला म्हणतो की देव तुझ्याबरोबर आहे. किती मोठी गोष्ट असते की जेव्हा विदेशी, विधर्मी लोक तुमच्याबद्दल म्हणतात की आम्हाला माहिती आहे देव तुमच्याबरोबर आहे. याच्यापेक्षा मोठं काही असू शकतं. तर तू मला आता येथे देवाच्या शपथेवर असे सांग की मी तुझ्याशी, तुझ्या पुत्र पौत्रांशी कपट करणार नाही. आणि जशी तू माझ्यावर कृपा केली तशी मी तुझ्यावर ज्या देशात मी उपरी होऊन राहिलो त्या ह्या देशावर कृपा करेन. कोण म्हटलं? अबीमेलेक राजा अब्रामाला. मग पुढं काय झालं बघा. वचन 24. अब्राम म्हणाला, बरे, अशी शपथ मी वाहतो. आता त्या काळात एखाद्याने एखाद्याला वचन दिलं तर ते तो व्यक्ती पाळेल की नाही हे कशावरून, तर शपथ व्हावी लागत असते. एक विधी होता, एक ठिकाण होतं, त्या ठिकाणी काही अर्पण, काहीतरी स्मारक
आणि मग 4 लोक घेऊन त्या ठिकाणी ते शपथ वाहून ते कबूल केलं की आता यांना हे असं वचन दिलेलं आहे. तर राजा अब्रामाला हे म्हणतो की माझ्याशी शपथ वाहून सांग की तू मला माझ्या संतांना, कारण त्याने ओळखलं की देव याच्या बरोबर आहे, त्याची संतती याचे लोक वाढत जाणार, ते प्रबळ होणार. त्याने अनुभव घेतलेला आहे. कोणता? अबीमेलेक आणि त्याच्या घरचे सर्व आजारी पडले. देवाने स्वप्नातून दर्शन देऊन सांगितलं की तो माणूस तुझ्यासाठी प्रार्थना करील. अब्रामाने प्रार्थना केली, तो बरा झाला. अबीमेलेक राजाला कळून चुकलं की हा देवाचा माणूस आहे. म्हणून सांगतो, जर तुम्ही संदेश आणि शास्त्र जर वाचत असाल तर तुम्हाला कळेल की काय होतं. जर कधी वाचलंच नसेल, जसं पिक्चर सिरियल पाहिलंच नसेल, त्याच्यातलं सांगण्यात काय मजा आहे. तुम्ही नुसतं असं इकडं तिकडं बघणार. पण जर तुम्ही वाचून याल उत्पत्तीचं पुस्तक, ही अब्रामाची स्टोरी, तर तुम्हाला एक संदेश समजायला मदत होईल. कारण ते देवाचं वचन आहे आणि देवाचं वचन वेळ मिळाल्यावर वाचायचं नसतं, वेळ काढून वाचायचं असतं. उरलेला वेळ देवाला द्यायचा नसतो. उरलेला वेळ, उरलेला पैसा, नाही का, वेळ मिळत नाही. आधी कामावर पडा, है ना, धंद्यावर पडा, तसं नसतं. ते प्रथम स्थान त्याला म्हणजे उत्तम वेळ, उत्तम भाग, पहिलं जर त्याला प्रथम स्थान दिलं तर बाकीच्या गोष्टी आपोआप होतात. आणि देवाला जर प्रथम स्थान नसतं तर बाकीचं सगळं रॉंग होत चालतं. एक प्रॉब्लेम झाला का दुसरा, तो झाला का तिसरा. म्हणून हे महत्व ओळखायचं. तर वचन 25, मग अबीमेलेकाच्या चाकरांनी पाण्याची एक विहीर जुलमाने हस्तगत केली होती, त्याच्याबद्दल अब्रामाने अबीमेलेकाला दोष लावला. आता काय झालंय माहिती आहे का, बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत असेल. अबीमेलेक राजाने, त्याच्या माणसाने पाहिलं सारा ही एकदम सुंदर बाई आहे. त्या लोकांनी राजाला सांगितलं, राजाने सांगितलं त्या बाईला बोलवून आणा. त्यांनी सांगितलं की हा माझा भाऊ आहे, त्यांनी सांगितलं की ही बहीण आहे. अर्ध सत्य होतं, बरोबर. नंतर त्या घटना घडल्या, देवाने त्याला सांगितलं, जाणून दिलं, पुन्हा परत पाहिलं. अब्राम साराला वाटलं की खोटं बोलून आपला बचाव होईल. खोटं बोलून बचाव होत नसतो. त्यांचा विश्वास इथं कमी पडला की देव आपलं संरक्षण करू शकत नाही. आपण अशा विधर्मी लोकांना जर गेलो तर कदाचित ते लोक आपल्यावर छळ करतील, विरोध करतील, म्हणून खोटं बोललं पाहिजे, खोटं बोलावं लागतं, असं त्यांना वाटलं. आणि असं आज अनेकांना वाटतं. पण देव जर तुमच्या माझ्याबरोबर आहे तर खोटं बोलण्याचा प्रसंग येत नाही. एक खोटं बोललं तर जास्त बोलावं लागतं. पण अब्राम आणि सारा हे विश्वासात वाढत आहे, ते काही परिपूर्ण नाही आहे. देवाने त्यांना कसं घडवलं, देव तुम्हाला मला कसं घडवतो, परिपूर्णतेकडे नेतो, हे याच्यावरून आपल्याला समजतं. कोणी एका रात्रीतून एका दिवसात परिपूर्ण होत नसतं. अब्राम आणि साराने चुका केली, त्याने माफी मागितली, देवाने क्षमा केली, पुढं चालवलं. असं पाहू नका माहीत नसल्यासारखं महिमा. तर या ठिकाणी ही घटना घडून गेलेली आहे. आणि मग अब्राम साराला कळून चुकलं की आपण उगीच खोटं बोललो, काहीच गरज नव्हती. आपला स्वतःचा आपण बचाव करू आपल्याला वाटलं, आपण असं खोटं सांगितल्यानंतर. पण किती प्रॉब्लेम झाला असता. समजा राजाने जर त्या साराला ठेवून घेतला असता, तिच्याकडून जर मुलगा झाला असता तर देवाचं वचन पूर्ण झालं असतं का? किती मोठा प्रॉब्लेम होणार होता, किती मोठा प्रॉब्लेम होणार असतो एक खोटं बोलण्याने. आपल्याला माहीत नाही. प्रॉब्लेम झाल्यावर कळतं की अरे उगीच, आणि तेच इथं झालेलं आहे. पण देवाने क्षमा केली. अबीमेलेक राजा त्याच्याकडे आला आणि तो म्हणतो की माझ्याशी करार कर की तुझे लोक आणि माझ्या लोक यांचे जर वाढत गेले तर आपसात भांडण तंटा होऊ नये, म्हणून आपण एक करार करू, शपथ वाहू, ओथ किंवा ट्रिटी. आपण मरून गेलो, आमच्या मुलांमध्ये त्यांच्या मुलांमध्ये भांडण तंटा वाद होऊ नये म्हणून आपण एक करार करू, असं कोण म्हणतो? अबीमेलेक राजा अब्रामाला सांगतो. अब्राम काय राजा आहे का? पण देवाने घडवून आणलेलं आहे. किती विशेष.
अब्राम भटका माणूस, देवाने सांगितलेलं कोणत्या देशात जायचं तिकडं चाललेला, आणि राजा त्याचे लोक घेऊन अब्रामाला भेटायला येतो. ही साधी गोष्ट आहे का? जरा विचार करा. मी तुम्हाला देवाचं वचन सांगतो, जरा इकडे लक्ष द्या ना. हे काही सिरियलची, ही काही पिक्चरची स्टोरी नाही, हे देवाचं वचन आहे. अबीमेलेक म्हणाला, हे कोणी केले? आणि अब्राम त्याला सांगतो एक घटना घडली. काय घटना घडली माहिती आहे का? अबीमेलेकाच्या लोकांनी हे ज्या विहिरी खणलेल्या होत्या, आता त्या काळामध्ये पाण्याचं खूप महत्व होतं, कारण हे सर्व वाळवंटातल्या प्रदेशातला ह्या घटना घडत आहे. तिथे पाणी, कारण पाऊस नसल्यामुळे पाणी महत्वाचं. आणि काय झालं की अबीमेलेक राजाच्या लोकांनी, काही लोकांनी येऊन ही विहीर जी अब्रामाने खोदली ही भरून टाकली, दगड माती विटा टाकली, बुजवून टाकली. हे अबीमेलेक राजाला माहीत नव्हतं. मग राजा अब्रामाकडे आल्यानंतर अब्राम त्याला हे सांगतोय. काय सांगतोय? वचन 25. अबीमेलेकाच्या चाकरांनी पाण्याची एक विहीर जुलमाने हस्तगत केली होती. अब्रामाच्या लोकांना जुलूम करून, जबरदस्ती करून, तिथं बघा त्या वचनाकडे. आणि त्याबद्दल अब्रामाने अबीमेलेकाला दोष लावला की तुझ्या लोकांनी हे असं केलं. आणि पुढं काय होतं? अबीमेलेक म्हणाला, हे कोणी केले हे मला ठाऊक नाही. तू मला हे कधीच सांगितले नव्हते आणि मी हे ऐकले नव्हते, आजच ऐकले. आता ही गोष्ट अबीमेलेक राजालाही माहीत नाही, अब्रामाने सांगितली नव्हती. पण आता वेळ आली ना, आता तो सांगतो, तो म्हणतो हे मला माहीतच नाही, माझ्या लोकांनी असं असं तुझं नुकसान केलेलं आहे. मग अब्रामाने मेंढरं व बैल आणून अबीमेलेकास दिले व त्या दोघांनी परस्परांशी करार केला. करार अशा रीतीने केला जात होता, ती प्रथा होती. अब्रामाने कळपातील 7 कोकरे वेगळी काढून ठेवली. तेव्हा अबीमेलेक अब्रामाला म्हणाला, तू ही 7 कोकरे वेगळी काढून ठेवली ती कशाला? आता हे त्याचा विचारणं योग्य आहे का? कारण त्याला आकाश पृथ्वीचा देव माहीत नाहीये. त्याचे देव देव्या वेगळ्या आहेत. अबीमेलेक राजा ते वेगळ्या देवांची भक्ती करणारे लोक आहेत, किती जण ऐकत आहेत. म्हणून तो अब्रामाला विचारतो, तो हे 7 कोकरे हे ते आणून वेदीवर ठेवतो. आणि त्याला वाटतं की ही पद्धत आपण कोणीच असं करत नाही, हे काय प्रकार आहे, तो विचारतो. वचन 30. तो म्हणाला, तू ही 7 कोकरे माझ्या हातून घ्यावी, म्हणजे ही विहीर मी खणली आहे असे माझ्या तर्फेचे प्रमाण होईल. हा पुरावा आहे की ही विहीर आमची आहे, अब्राम म्हणतो, आणि माझ्याकडून घ्यावी, हा याचा पुरावा आहे. यावरून त्या स्थळाचे नाव त्याने बैरशेबा किंवा शपथेची विहीर असे ठेवले, कारण तेथे त्या दोघांनी शपथपूर्वक करार केला. बैरशेबा येथे त्या दोघांचा करार झाल्यावर अबीमेलेक व त्याचा सेनापती पिकोल हे निघून पलिश्त्यांच्या देशी परत गेले. मग अब्रामाने बैरशेबा येथे झाऊ नावाचा वृक्ष लावला आणि तेथे सनातन देव परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. अब्रामा पलिश्त्यांच्या देशात बहुळ काळ उपरी म्हणून राहिला. आता अशी घटना आहे, त्याच्यात काय फार अद्भुत किंवा फार असं साहसी पराक्रमी असं काही घटना नाही. अबीमेलेक राजा त्याच्याकडे आला. अब्रामाने तक्रार केली, तुझ्या लोकांनी आमची विहीर बुजवून टाकली. तो म्हटला, मला माहीत नव्हतं की त्यांनी नव्हतं. त्या दोघांनी एकमेकांशी करार केला. तो त्याच्या देशाला निघून गेला, अब्राम त्याच्याकडे. आता प्रश्न असा आहे, आपल्याला वाटतं की एक क्षुल्लक घटना आहे, मग हे शास्त्रात लिहिलं तरी कशाला? काही संबंध नाही. त्यांनी त्यावेळेस पगार केला, विहीर बुजली, हेच महत्वाचं आहे. कारण शास्त्रात कोणतंही उगीच लिहिलेलं नाही. किती रांना माहिती ही साधारण घटना. आपल्याला वाटतं की ह्या घटनेचा काय समज, याच्यातून काय शिकण्यासारखं आहे, तेच आज आपण पाहणार आहोत. की प्रत्येक घटनेतून, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी आज प्रत्येक काळात शिकण्यासारखं असतं. म्हणून कोणी म्हणू शकत नाही की आमचा बायबल स्टडी झालेला आहे, आम्हाला सगळं शास्त्र माहिती, आम्हाला बायबल स्टडीची गरज नाही, आम्हाला नाही.
ते मूर्ख. आपण नुकतंच वाचलं नीतिसूत्र की जर तू ज्ञानाचा रुपयासारखा शोध केला तर ते ज्ञान, परमेश्वराचे ज्ञान तुला प्राप्त. समजा सोनं हरवलं, समजा दागिने हरवले, तर तुम्ही कशा रीतीने शोध करा? तुमची अवस्था कशी होईल? तशा अवस्थेने जर देवाच्या वचनाचे सत्य, देवाचं सत्य जाणून घेण्याच्या माग झटले तर तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. हे आरामशीर तिकडं टीव्ही चालला आणि गप्पा मारता मारता आपण ऐकतोय, झूम मिटिंगला बसलोय, पडल्या तसं नसतं. ते पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचे दान, देवाविषयीचे गुजे रहस्य, वचनाचे प्रगटीकरण हे पडल्या आरामशीर मिळत नसतात. ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तसं हे जर तुम्हाला मिळवायचं आहे तर तुम्हाला काहीतरी खोळावं लागेल. तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमचे मित्रमंडळ नाही म्हणून थांब मला जरा काम, अर्जंट काम, आणि मग शास्त्र घेऊन बसावं लागेल. आणि त्यावेळी देव तुमच्याशी बोलेल, त्यावेळेस तुम्हाला हे गुजर असेल. आपला प्रॉब्लेम काय आहे? आपण सगळे कामं करून घेतो, वेळ मिळाल्यावर आपण शास्त्र वाचतो आणि मग आपण म्हणतो की मला का समजत नाही, तुम्हाला कसं काय समजत? कोणीतरी म्हणेल पण तुम्ही तर आता रिटायर आहे, तुमच्याजवळ टाईम. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मुंबईला मी 84ला सर्व्हिसला लागलो प्रायव्हेटमध्ये, टायमिंगची लोकल असायची 9:10ची, ती सुट्टी तर 9:20ची. पण किती जरी काय, आणि त्यावेळेस मी हाऊस ग्रुप लिडर होतो आणि रात्रीच्या मीटिंग 12:30-1 वाजायचे. त्या मीटिंग करू, टॅक्सीने जायचं, त्या ठिकाणी मीटिंग घेऊन, यूथ मीटिंग घेऊन यायची, तयार होऊन सकाळी लगेच लोकल करू. पण जरी लेट झालो, मी शक्यतो लेट होत नव्हतो, तरी शास्त्र वाचल्याशिवाय मी कधीच घर सोडलं. हे मी तुम्हाला अभिमानाने छाती ठोकपणे सांगतो. मी असं कधीच म्हटलं नाही की मला नाही. हां, वेळ झाला की इकडं शास्त्र उघडं ठेवून इकडं चहा पाणी, आणि मग ते खाता वचन वाचायचे आणि मग निघून पुढे जायचे. देवाच्या वचनाला जर तुम्ही मान द्यायला शिका, तुमचं जीवन सुरळीत चालेल. पण तुमचा प्रॉब्लेम काय, आपला प्रॉब्लेम काय माहिती का? आपलं वाटलं हे महत्वाचं नाही, बायबल स्त्री काय, ते ब्रदरचं काय आम्हाला काही नाही, आम्हाला काम धंदा आहे. तिकडे लक्ष द्या तुम्ही. देवाचं वचन जर महत्वाचं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे का? कुठे आहे तुझी मम्मी? देवाच्या वचनाला जर महत्व नाही आहे तर अपेक्षा करू नका ना की देव तुमच्याशी बोलेल, आत्म्याने आत्मिक गोष्टी प्रगट करतील आणि तुमचे पोरं देवाकडे वळतील आणि तुम्ही आत्म्यात वाढा. विसरून जा या गोष्टी, स्वप्न पाहू नका. आपोआप काही होत नसतं, तो पण लक्षात घे. आपोआप काही होत नसतं, वेळ द्यावा लागतो, त्याग करावा लागतो. ज्यांना नाही म्हणायला पाहिजे त्यांना नाही म्हणावं लागतं की सॉरी, मला वेळ नाहीये. फेसबुकवर खेळत बसायचा नसतो, टाइमपास करायचा नसतो. लक्षात घ्या सर्वांनी, मुलींनी, मुलांनी, सर्वांनी, की सैतान कशा रीतीने आपला वेळ चोरतोय, तुमचा वेळ चोरतोय. कोणते लोक तुमच्या आयुष्यात, जीवनात पाठवून तुमचा वेळ चोरून नेतात आणि तुम्हाला पत्ताही लागत नाही. आणि असे दिवस चाललेत, आठवडे चाललेत, महिने चाललेत. काय चाललेलं आहे? अशा रीतीचं जीवन नसतं. दैनंदिन जीवनात सुद्धा देवाला आपली काळजी आहे आणि दैनंदिन जीवनात सुद्धा देव आपल्याला अनुभव देत असतो. फक्त रविवार टू रविवार, मीटिंग टू मीटिंग नाही. लक्षात घ्या. आता ही घटना आपण म्हणतो की याच्यात काय, हे कशाने शास्त्रावरती गेलं, त्यांनी करार केला, ते बीड हे केली, तो तिकडे गेला. लिहिलं आहे म्हणजे त्याला महत्व आहे. आपला प्रॉब्लेम झाले की आपल्याला वाटतं हाललं नसतं, लगेच प्रार्थना करा, लगेच बरं झालं पाहिजे. तर तेवढं समर्पण आहे का तुमचं? तेवढं कमिटमेंट, तेवढं प्रथम स्थान दिलेलं आहे का? नसेल तर अपेक्षा करू नये की लगेच व्हायला पाहिजे. बघा, ज्या प्रमाणात तुम्ही आणि मी समर्पित आहोत त्याच प्रमाणात देवाचा आत्मा आणि त्याचा अभिषेक कार्य करेल. ज्या लेवलला तुम्ही आहात, तुमची लेवल त्याच्यावरून दिसते की कोणत्या प्रॉब्लेमशी तुम्ही झगडत आहात, कोणत्या लेवलला तुम्ही आहात, तुमचे विचार आचार कसे आहेत
त्याच्यावर तुमची लेवल दिसून येते. विचारायची गरज नाही, सुती तुझं काय चाललं रे, आणि सपना तुझं, ते दिसून येतं. लक्षात, ते दिसून येतं. म्हणून देवाबरोबर चालणं. तर ह्या घटनेतून आपल्याला काय समजतं की साधारण घटनेमध्ये, साधारण गोष्टी सुद्धा देव किती विश्वासू असतो. की अब्रामाने जरी एवढ्या स्कीम रचल्या, एवढे खोटं बोलण्याचे कट कारस्थानं केले आणि खोटं बोलला, तरी त्याचा काही फायदा झाला नाही. ज्या देशात जो जाऊन राहिला त्या देशाचा राजा होऊन त्याला भेटायला आला आणि तो म्हणतो की हा सर्व प्रदेश तुला घे, पण माझ्याशी करार कर, तुझ्या माझ्यात वाद नको. राजाचं मन परमेश्वराच्या हाती आहे, त्याला पाहिजे तिकडे तो वळवतो. अब्रामाला भीती कसली होती की नवीन लोकात, नवीन देशात गेल्यानंतर माझं कसं होईल, म्हणून खोटं बोलतो. आज तुम्हाला कसली भीती आहे, कोणत्या गोष्टीची भीती आहे, कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही खोटं जीवन किंवा मुखवटा घालून जीवन जगताय, कोणत्या प्रेशरमुळे तुम्हाला खोटं बोलणं भाग आहे, ते देवाला सांगा आणि कायमचे त्याच्यातून मुक्त व्हा. लबाडीचं जीवन जगू नका, डुप्लिकेट जीवन जगू नका. देवाचं असं तर पूर्णपणे देवाचे राहा. रविवारी एक, सोमवारी एक असं करू नका, ते तुमच्यासाठी घातक ठरेल. सगळं आयुष्य असंच जाईल. त्या वचनाच्या देशात, आशीर्वादाच्या ठिकाणी तुम्ही ह्या आयुष्यात पोहोचणार नाही. पण जर तिथे पोहोचायचं असेल आणि तुमच्या मुलं बाळांना, तुमच्या पिढीला घेऊन जायचं असेल तर नित्य देवाशी चालायला शिका, जसं आपण. ह्या गोष्टीवरून आपल्याला दिसून येतं की ज्या राजाची अब्रामाला भीती वाटली की हा विधर्मी राजा आहे आणि मी या देवाला मानायला लागलेलो आहे आणि तो माझा विरोध करील, तो मला म्हणेल माझ्या देशातून निघून जा, तुम्ही इथं राहायचं नाही. पण झालं उलट, तो येऊन त्याच्याशी करार करतो आणि म्हणतो की आपण, तुला पाहिजे त्या ठिकाणी तो जाऊन राहा आणि आपण एकमेकांशी समेट करू. किती वेळेस असं होतं की आपल्याला एखाद्याची भीती वाटते, आपण खोटं बोलतो आणि ती व्यक्ती चांगली नाही आणि आपल्याला वाटतं आपण उगीच खोटं बोलतो. झालंय का कधी असं? नाही झालं तर होईल जर खोटं बोलत असाल तर. ऑर्डिनरी गोष्टी, साधारण लोकांचा देव, साधारण बाबतीत. काही लोकांना तर मोठं काहीतरी झालं तरच चर्चला यायचं, तरच प्रार्थना करायची, नाही तर आम्हाला काही नाही. तर याच्यावरून आपल्याला दिसून येतं की खोटं बोलून ह्या स्कीम रचण्याची काही गरज नव्हती. देवाने 2 महान वचनं अब्रामाला दिले होते. कोणते? एक, तुला पुत्र होईल, आणि दुसरा, तो वचनाचा देश मी तुला देईल. पुत्र आणि देश, सन अँड द प्रॉमिस लँड, या 2 गोष्टी देवाने अब्रामाला प्रॉमिस केलेल्या होत्या. त्याच्यापैकी एक झालेली आहे. पण ह्या घटनेवरून, ह्या गोष्टीवरून अब्रामाला हे शिकायला मिळत आहे की खोटं बोलायची गरज नाही. कोणत्याही देशात, कोणत्याही लोकात आपण राहिलं तरी देव आपलं संरक्षण करू शकतो. सिंपल धडा, पण किती महत्वाचा धडा. नाही पण तुम्हाला माहित नाही ब्रदर, खोटं बोलावं लागतं. अरे माहित नाही म्हणजे काय? मी तर म्हणेन तुम्हाला वचन माहीत नाही, तुम्हाला देव माहीत नाही. पण तुम्हाला माहीत असता की तो किती महान आहे, तुमचं संरक्षण करू शकतो, तो देव काय तुम्हाला खोटा बोलायला लावत नाही, तर तुम्ही बोलणारच नाही. तर अब्रामाला हे शिकावं लागलं की देवाच्या योजना पूर्ण होण्यासाठी खोटं बोलावं लागत नाही. पॉइंट. Abraham had to learn God's promises do not depend on human schemes for fulfillment. Abraham had to learn God's promises do not depend on human schemes for fulfillment. देवाच्या योजना पूर्ण होण्यासाठी
खोटं बोलावं लागत नाही, खोटं बोलण्याची गरज नाही, हे अब्रामाला शिकायला मिळालं. याकोबच्या बाबतीत तसं घडलं. रिबेकाने सांगितलं, रिबेकाने ऐकलं, आणि तिचा लाडका होता याकोब. माहिती आहे ना ती स्टोरी, की तुझा बाप आता आशीर्वाद देणारे लवकर हे जेवण मी तयार करून देईल आणि तू तो आशीर्वाद. तिला वाटलं माझा मुलगा देवाचा निवडलेला आहे, पण आशीर्वाद मिळवण्याची ती पद्धत चुकीची होती. आज लोकांची आशीर्वाद मिळवण्याची पद्धत चुकीची आहे. त्यांना वाटतं आपण काही केलं, पण प्रार्थना केली, उपवास केला की जसं काही देवाचा हात धरून आपण त्याला करायला लावतो. तसं नाही आहे, लक्षात घ्या. कोणी देवाला करायला लावू शकत नाही आणि मलाही करायला लावू शकत नाही. हे तुम्हाला पुढचं सांगतो. देवावर कोणी प्रेशर आणू शकत नाही, माझ्यावर आणू शकत नाही. हा महत्वाचा धडा आहे. इथं आपण पाहतो की ज्या गोष्टीची काळजी वाटली अब्रामाला, की आता एकुलता एक होतं, म्हातारा झालेला, कधी मरण येऊ शकतं, आता पुढं काय होईल, आणि त्या देशात अजून आपण पोहोचलो नाहीये, हा लहान पोरगा कधी मोठा होईल आणि त्याचं पुढं कसं होईल, आणि ही जगात चिंता असताना राजा सांगतो की आपण कायमचा करार करू तुझ्या पिढ्यांमध्ये, माझ्या पिढ्यांमध्ये, की तिथून पुढं कधीच भांडणं होणार नाही, त्यांच्यात कधीच मतभेद होणार नाही. पुढची काळजी देवाने अब्रामाची दूर केली. एका विधर्मी राजाला त्याच्याकडे पाठवलं. देव तुमच्याने माझी काळजी घेऊ शकतो ना? तुमच्याने माझ्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या रीतीने तो आपली आणि आपल्या मुलाबाळांची काळजी घेऊ शकतो. पण आपल्याला वाटतं की मी केलं नाही तर होणारच नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. पण आपण काय आयुष्यभर राहणार नाही. आपण जगातून गेल्यावर पुढं त्यांचं काय? ज्या देवाने आपल्याला चालवलं त्या देवाची जर त्यांना ओळख करून दिली तर तो त्यांना पुढं चालवेल. तर त्यांना जर ओळख करून नाही दिली आणि कामधंदे करीत बसले आणि टाइमपास करत बसले तर काय होईल? देवापुढे जबाब द्यावा लागेल की मी ही मुलगी, हा मुलगा तुला जगात असताना दिला होता, त्याच्या आत्म्याचा नाश तुझ्यामुळे झाला. तू कामधंद्यात बिझी राहिला, तू बाकीच्या फालतू गोष्टीत बिझी राहिला. तो हिशोब द्यावा लागेल. शास्त्र जेव्हा सांगतं की आपल्याला देवापुढे प्रत्येकाला हिशोब द्यावा लागेल. कशाचा? आपण कसं जगलो त्याचा तर आहेच, पण जे मुलं बाळा देवाने आपल्याला दिले त्यांच्यासाठी काय केलं? बँकेत पैसे ते नाही, ते तर कोणी करू शकतो. ते काय उपकार केले नाही तुम्ही. ज्या देवाने तुम्हाला घडवलं, त्यांना घडवलं, तो देव कोण? तुम्ही गेल्यानंतर तो त्याची ओळख करून दिली. हे सर्वात आयुष्यातलं मोठं काम आहे. आणि ते जर नाही केलं तर काहीच नाही मिळत. इस्टेट प्रॉपर्टी करून ठेवले गेले, काय अर्थ आहे त्याला? म्हणून तुम्हाला सांगतो की बायबल स्टडीला देवाच्या वचनाला महत्व द्या. कामात धंद्यात पैसा मिळत राहील म्हणून तुम्हाला सांगतो. पण काही जणांच्या डोक्यातच जात नाही. त्यांना वाटतं ब्रदर बोलतात, ब्रदर बोलायचं काम नाही. एक दिवशी पस्तावं लागेल, एक दिवशी आठवण येईल की ते सांगत होते ते बरोबर होतं, पण आपणच मनाने शांतपणा केला. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, मी तुम्हाला सांगतो. तेव्हा आपण दुर्लक्ष केलं, टंगळमंगळ केलं. क्षुल्लक गोष्टी गंभीर परिणाम. पुढच्या भवितव्याची काळजी देवाने एका मिनिटात राजाला अब्रामाकडे पाठवून दूर केली. किती शॉक झाला असला अब्राम, विचार करा. कधी कल्पना नसेल की राजा म्हणून माझ्या घरी गेले म्हणेल की आपण एकमेकांशी करार करू आणि प्रॉब्लेम सोडू. कायमची ती चिंता होती. देव काळजी दूर करू शकतो ना? गरजा करू शकतो ना? अद्भुत रीतीने. तुम्हाला मला माहित नाही त्या जे आपल्या डोक्यात आणि त्या अद्भुत रीतीने ते करू शकतो. शांतीचा करार केला. नंतर जी गरज होती पाण्याची, कारण पाणी असतं तर सर्व आहे, त्या काळात दुसरं काही नव्हतं, पाणी महत्वाचं होतं. आणि ती विहीर पण त्याला परत दिली.
म्हणजे याच्यावर आपल्याला समजतं की जे आपल्याला ह्या आयुष्यात गरजेचं आहे ते देव पुरवतो, त्याला त्याची काळजी आहे. अब्रामाच्या संतानाचं पुढं काय होईल त्याला वाटलं की मी विदेशी विधर्मी लोकात राहतोय, आता हे लोक वेगळ्या देवाला मानणारे आणि आपण वेगळ्या, आणि कसं काय होईल, हे यांना मारतील, मारून टाकतील, काय करतील. त्याच्या हयातीत देवाने राजाला त्याच्याकडे पाठवून सांगितलं की बघ, मी तुझ्या पुढच्या पिढीची काळजी घेणार आहे. पाण्याचा प्रश्न होता, वीर बुजवून टाकली, वीर पण त्याला परत दिली. दैनंदिन गरजा सोडवतो का देव? आपल्या दैनंदिन गरजा सोडवू शकतो. पण लोकांना वाटतं मोठा प्रॉब्लेम झाला तरच चर्चला जायचं, नाही तर नाही. मोठा प्रॉब्लेम झाला तरच शास्त्र वाचायचा प्रेयर करायचं, म्हणजे ते देवाचा वापर करतात. त्यांना देव नको आहे, देवाचे बेनिफिट किंवा आशीर्वाद पाहिजेत. बरोबर, त्यावेळेस बरोबर वेळ मिळतो, इतर वेळेस का वेळ मिळत नाही? इतर वेळेस का वेळ मिळत नाही? प्रॉब्लेम झाल्यावर का बरं वेळ मिळतो? म्हणजे यूज अँड थ्रो आपण जसा देवाचा वापर करतो. पण जर मनापासून समर्पणाने जरी आपण चुका करतो, तसं अब्रामासारखं मनापासून समर्पणाने जर चाललं तर साहजिक आहे आपल्याला काळजी वाटेल की आपल्या मुलाबाळांचं काय होईल. देव ती दाखवून देईल की ती पण मी काळजी दूर केली. दैनंदिन गरजा त्या पण तो आतुरतेने पुरवी आणि तो मार्ग मोकळा करेल. अब्रामाची चिंता कायमची दूर झाली. आणि हे देवाने का केलं? कारण देवाने अब्रामाला निवडले होते. देव हे तुमच्या माझ्यासाठी का करतो? देवाने तुम्हाला मला निवडले. आपण काय फार चांगले आहोत, आज्ञा पालन करणारे आहोत, पवित्र आहोत म्हणून नाही. लक्षात घ्या, स्वतःला क्रेडिट घेऊ नका मी हे नाही केलं म्हणून देवाने ते केलं पाहिजे. ही भाषा व्यवहाराची देवाशी करणं सोडून द्या. मी एवढा उपवास करतो म्हणून देवाने ते नाही. सगळं काही त्याच्या कृपेने. मी एवढे पैसे देवाला दिले म्हणून नाही. देवाला तुमचे पैसे नको, काही नको. तुम्ही त्याच्या, सगळं जग त्याचं आहे, सगळ्या जगातलं सोनं चांदी त्याचं आहे. काही लोक ऑफरिंग देतात, त्यांना वाटतं की आपण पैशाने आशीर्वाद विकत घेऊ शकतो. हां, असे पण पाहिलेले. ऑफरिंग देतात म्हणजे त्यांना वाटतं हक्क अधिकार, मागे सांगतो तसं ब्रदरने ऐकलं पाहिजे किंवा तसं केलं पाहिजे. तसं नाही आहे. दशांश अर्पण ऑफरिंग ब्रदरला, देवाच्या माणसाला किंवा देवाला खरेदण्यासाठी नाही आहे, विकत घेण्यासाठी नाही आहे. लक्षात घ्या, मी आज स्पष्टपणे बोलतोय, कारण काही गोष्टी अशा चाललेल्या आहेत आणि काही जणांचे डोके, काही जणांची विचारसरणी तशी आहे. दुर्दैवाची गोष्ट सांगायला मला लाज वाटते, पण ही फॅक्ट आहे. म्हणून आज मी सर्व एक्सपोज ओपन करीत आहे की आपण दाखवतो एक, आपल्याला तर ब्रदरला काहीच कळत नाही. अरे बाकीचा जर देव दाखवतो मी बोलत नाही म्हणजे मला समजत नाही, असं मी 1000 वेळेस सांगून चुकलं की तुम्ही समजू नका की मला माहित नाही तो जेम्स कुठे, की सपना कुठे, तो राहुल कुठे, काय होतो. एक प्रेयर केली रात्री, बरोबर देव दाखवतो की कोणाचं काय चालेल कसं आहे. हे 1000 वेळेस सांगून झाले, तरी पण काही जणांना वाटतं जगता बोल ब्रदरला काय आम्ही एवढे वेळ भेटलो, त्यांना माहीतच नाही, त्यांना काय माहिती काय चाललंय. मला विचारायची गरज नाही, मी देवाला विचारतो. तुम्हाला याच्यासाठी विचारतो की तुम्ही माझ्याशी खरं बोलता की नाही. ही टेस्ट मला माहित नाही म्हणून नाही. प्रकाश मला माहित नाही म्हणून नाहीये. बघा, देवासोबत चालणं, देवाचा मित्र होण्याच्या आव्हान, देवासोबत चालायला जरी आपल्या उन्हावा चुका असल्या तरी आपलं अंतःकरण त्याच्यासाठी पाहिजे. हा, आपण कमी पडतो, चुका करतो, आपल्याला काळजी वाटते काय होईल, कसं होईल, आपल्याला वाटतं खोटं बोललं तर. पण देवाने आपल्याला निवडलेला आहे, तो पावलोपावली आपल्याला दाखवून देतो की मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझी काळजी वाहणार आहे, मी तुझ्या गरजा पुरवणारा देव आहे. तू कशाला काळजी करतो, कशाला खोटं बोलतो, कशाला चॅप्टरपणा करतो. तू माझ्यासमोर सात्विकपणे चाल. पण आपण नाही, तसं केल्याशिवाय होतच नाही. चुकीचं आहे, चुकीची गोष्ट आहे. पारदर्शक जसंच्या तसं जर आपण राहिलं, हे माझ्या 34 वर्षात 8 महिन्याच्या सरकारी नोकरीत मी अनुभवलेलं आहे.
की आपण जसंच्या तसं राहिलं, सगळ्यांना जर आपला स्वभाव माहीत असला की हे हो म्हणजे हो, नाही म्हणजे नाही, तर चुकीच्या गोष्टी ते करायला लावतच नाही. त्यांना माहिती की ते करणारच. पण जर आपण कधी कधी केलं, कधी नाही केलं, तर मग ते म्हणतील मग अमुक अमुक सण आहे, घ्या ना त्याला, करा ना ते. पण एकदा जर त्यांना कळलं तर ते तुम्हाला करायला लावणार नाही. पण तुम्ही ती तुमची भूमिका दुसऱ्यांपुढे तशी क्लिअर केली पाहिजे की जसे तुम्ही चर्चमध्ये आहात, जसे तुम्ही प्रार्थना करताना आहात, तसेच कामावर, तसेच धंद्यावर असताना सुद्धा हे लोकांना दिसलं पाहिजे की तो माणूस धंद्यावर वेगळा बोलतो रे, तो चर्चमध्ये वेगळा असतो, असं नाही पाहिजे. हे एकदा कळल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. अनवॉन्टेड लोक अनवॉन्टेड गोष्टी करायला लावतच नाही. म्हणजे काय, म्हणजे आपण जसं आहे तसं जर आपण रिअल राहिलो ना तर लोकांना कळतं. पण आपण काय करतो, आपण झाकवतो, आपण दाखवतोय का नसतोय, आणि म्हणून आपण अडचणीत येतो. मी चिडलो तरी तुम्हाला समजतं की ब्रदर चिडलेले, पण मी जर खोटं दाखवलं जे आणि मनात जर ठेवलं तर किती घातक येते. तुम्हाला नाही, मला. देवाचं माझं रिलेशन ब्रेक होईल, पवित्र आत्मा खिन्न होईल, देवाचं कार्य होणार. तुम्ही जर तसं वागलं तर काय होईल, तुमच्या आत्मिक जीवनाला ते अडखळ होईल. म्हणून शास्त्र सांगितलं की तुमचे हो तर हो आणि नाही तर नाही असावे. आपण रंग बदलतो चरड्यासारखे, म्हणजे आपण घाबरतो लोकांना, म्हणजे आपण देवावर अविश्वास दाखवतो की देव काळजी नाही घेऊ शकत. मला खोटं बोललं तरच हा माझ्याशी आढळेल, मी काहीतरी म्हणलं तरच ही माझं ऐका. का? जसं आहे तसं जर आपण सांगितलं असं असं आहे, देवाने नेमलं असं, ते हो म्हणेल, तो हो म्हणेल. हे याच्याहून आब्रामाला हे शिकायला मिळालं की खोटं बोलण्याची गरज नाही. आपण आपली साक्ष अभिमलेक राजासमोर घालवली, बायको असून कुशाल बाई नाही म्हणून सांगितलं, आणि तरी देवाने उपयोग केला, त्यालाच प्रार्थना करायला लावली, तो माणूस, तो राजा बरा. कसं वाटलं असं, किती लाजल्यासारखं वाटलं असं. म्हणजे काही गोष्टी आपण करतो आणि आपणच लाजतो आणि आपल्यालाच लाजल्यासारखं, आपल्यालाच गिल्टी कॉन्शियस वाटतं. पण मी म्हणतो करायचं कशाला, त्याच्यापेक्षा स्पष्ट राहा ना. एक दिवशी लोकांना कळलं खरं तुम्ही कसे आहात, रिअल स्वभाव कसा आहे, संपला विषय. प्रूव्ह करायची, सिद्ध करायची गरज काय, सिद्ध करायची गरज नाहीये. आपला प्रॉब्लेम आपण सिद्ध करायला जातो की मी तसा नाहीये, मी असा आहे. अरे जसं का तसं राहा, लोकांना आपोआप सिद्ध होईल का नाही. आणि आपण सरळ देवाच्या मार्गात सांगू. आता याच्यातून 3 महत्वाचे धडे आहेत, 3 मेन लेसन्स. की देव त्याच्या लोकांना सुरक्षितता आणि संरक्षण पुरवतो. गॉड फेथफुली प्रोव्हाइड्स सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन. गॉड फेथफुली प्रोव्हाइड्स सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन. राजा म्हटला माझ्याशी करार कर, मी तुझी तुझ्या संतानाची काळजी घेईल, आमचे लोक कोणी तुला त्रास देणार नाही. त्याला वाटलं की माझं काय, देव संरक्षण करू शकतो का अनोळखी लोकात, अनोळखी देशात? हो, हे देवाने अब्रामाला दाखवून दिला. पहिला धडा. अब्रामाला ही भीती वाटली म्हणून तो खोटा बोलला. खोटं माणूस का बोलतो, भीती वाटते म्हणून खोटं बोलतो. भीती तर नसतो खोटं बोलणारच नाही, बरोबर. भीती वाटते म्हणून खोटं बोलतो माणूस. आज कशाची भीती आहे, कोणती भीती तुम्हाला खोटं बोलायला लावते, जरा विचार करा. खोटं वागायला लावतीये, जे नाही आपण ते दाखवायला लावते की हे बघा मी असं आहे. ती देवाला सांग, प्रभू ह्या गोष्टीची भीती आहे, म्हणून मी असं दाखवतोय, म्हणून मी असं बोलतोय, माझी क्षमा कर, मला बदल. तो बदलेल, पण कबूल तर करा. दुसरा धडा हा, गॉड फेथफुली प्रोव्हाइड्स फॉर आवर बेसिक फिजिकल नीड्स. देव विश्वासूपणे आपल्या दैनंदिन गरजा पुरवतो. विहीर बुजली गेली, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि तक्रार केल्याबरोबर अभिमलेक राजा म्हटलं मला माहीतच नाही,
तू कधी सांगितलंच नाही, ताबडतोब लोक पाठवले, ती विहीर ओपन करून दिली, त्यांची त्यांना देऊन टाकली. त्याच्या लोकांना सांगितलं इथून पुढं ती विहीर त्यांची झाली, तो मी तिकडं फेकायचा. देव गरजा पुरू शकतो का? खोटं बोलायची गरज आहे का? नाही. हा धडा अब्रामाला देव शिकवायला लावतोय. हा धडा अब्राम शिकतोय की खोटं बोलायची काही गरज नाही. देवाने जर निवडलेलं आहे, देव जर आपल्या बरोबर आहे, तर कोणाला घाबरण्याची, घाबरून खोटं बोलायची गरज नाही. तिसरा धडा हा की देव त्याचा उद्देश आपल्या जीवनासाठी जो आहे तो स्थितीत जावा म्हणून या गोष्टी करतो. गॉड फेथफुली प्रोव्हाइड सो दॅट वी कॅन फुलफिल हिज पर्पज. आपण देवाचा उद्देश किंवा देवाची योजना पूर्ण करावी म्हणून देव या गोष्टी आपल्यासाठी करतो. काहीतरी उद्देशाने तुम्हाला मला त्यांनी त्याच्या राज्यात आणलं. नुसतं रविवारचा चर्चला यायला आणि ह्याच्यासाठी नाही, काहीतरी प्लॅन आहे, काहीतरी उद्देश आहे, काहीतरी कार्य आहे, काहीतरी करण्यासाठी आहे. आणि ते तुमच्या माझ्या हातून व्हावं म्हणून देव या गोष्टी आपल्यासाठी करत असतो. पण बरेच लोक फक्त प्रॉब्लेम पुरताच पाहतात. प्रॉब्लेम सुटला, गरज मिटली, संपला विषय, आम्हाला काय. पण देव ह्या गोष्टी, देव अब्रामाचं का संरक्षण करतोय, देव अब्रामाच्या गरजा का पुरवतोय? कारण त्याने अब्रामाशी करार केलेला आहे, त्याला वचन दिले, त्याला निवडलेलं आहे. त्याला म्हटले की तुझ्याद्वारे एक राष्ट्र निर्माण केली करीन, त्या राष्ट्रातून संदेश येतील, त्या राष्ट्रातून येशू ख्रिस्त येईल. हा पुढचा प्लॅन त्याच्यासाठी आहे. म्हणून जरी तो चुकतोय, जरी तो खोटं बोलतोय, चुका करतोय, तरी तो देवाला सोडत नाही, देवही त्याला सोडत नाही. म्हणून देव परमेश्वर तुमच्या माझ्यासाठी या गोष्टी का करतो हे ध्यानात ठेवायचं की त्याचा उद्देश तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आहे. आपल्याला आपल्या प्रॉब्लेमचं पडलेलं आहे, देवाचा त्याचा उद्देश प्लॅनचा पडलेला आहे. इटर्निटी, अनंत काळापासून अनंत काळापर्यंत, की ह्या काळात ह्या घराण्यातून ही व्यक्ती जन्माला येईल, त्याच्याद्वारे मी हे करेल म्हणून तो निवडलेला असेल. आपल्याला आपल्या इतपतच दिसतं 40-50 वर्षाच्या आयुष्यापुरतं मी इकडं घर बांधेल, हे काम करेल, हा बिझनेस करेल. त्याच्या पलीकडे आपण वर तोंड करून पाहतच नाही की बा मागं काय पुढं काय. पण देव मागं पुढचं आपण जगातून गेल्यानंतरचं पाहतो, त्यावेळेस तो आपल्याला त्याच्याकडे वळवत असतो. हे ध्यानात ठेवायचं. आणि हा जर पर्स्पेक्टिव्ह, हा जर दृष्टिकोन तुमचा असला तर किती अडचणी आल्या, कोणती परिस्थिती आली, तरीही तुम्ही विश्वासात स्थिर राहाल. तुम्हाला माहीत होईल की देव आपल्याबरोबर आहे आणि मला काही स्कीम रचायची, कटकारस्थान करण्याचं, षड्यंत्र किंवा खोटं बोलण्याचं काही प्लॅन करायची गरज नाही. देव माझ्याबरोबर आहे, त्याने मला निवडले, तो ते घडवून आणेल. तो कोणाचाही ताबा घेऊन कोणाचाही उपयोग करेल, कशा रीतीने माझी गरज पुरेल, कशा रीतीने माझं संरक्षण करेल, पण तो करेल. हा धडा अब्रामाला शिकायला मिळाला. 3 धडे आहेत. गॉड फेथफुली प्रोव्हाइड्स सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन. देव सुरक्षितता आणि संरक्षण पुरवतो. दुसरी गोष्ट, देव दैनंदिन शारीरिक गरजा पुरवतो. दैनंदिन गरजा पण पुरवतो. म्हणून प्रभू येशूने म्हटलं की तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या स्वर्गातील पित्याला ठाऊक आहे तुम्हाला कसं शिकवायला. पण आपण असं वागतो, असं बोलतो की जसं काही देवाला काळजीच नाही. जसे ते म्हटले की आम्ही बुडतो, तुला काळजी नाही आहे का? आणि प्रभू येशू त्या बोटीत झोपले. अरे मी असं म्हणतो, प्रभू येशू जर तुमच्या बोटीत आहे तर तुम्ही कसं काय बुडू शकणार? प्रभू येशू जर तुमच्या जीवनात आहे तर तुम्ही बुडू शकता का? तरी ते म्हटले आम्ही बुडतो आणि तुला काळजी नाही का? किती बेपरवाईची भाषा नाही, किती केअरलेसपणाची, उद्धटपणाची भाषा. प्रभू येशूची देवाशी कोणी असं बोलतं का? तुला काळजी नाही बोलतात बोलतात. आणि तिसरा धडा हा की देव हे सर्व
त्याचा उद्देश आपल्या जीवनासाठी पूर्ण व्हावा म्हणून ते करतो. गॉड फेथफुली प्रोव्हाइड सो दॅट वी कॅन फुलफिल हिज पर्पस. उत्पत्ती 12:1-3 मध्ये अब्रामाला देवाने वचन दिलं होतं की तुझ्यातून मी एक राष्ट्र निर्माण करतो. उद्देश होता. अब्राम देवाच्या प्लॅनमध्ये होता. इकडे लक्ष द्या, तुम्ही आणि मी देवाच्या प्लॅनमध्ये, योजनेतून आहोत. म्हणून ह्या जगात असताना जे काही घडणार आहे, घडल, हे सर्व शेवटपर्यंत त्याला माहीत आहे आणि तो आपल्याला चालवत आहे. म्हणून आपल्याला काही स्कीम, खोटं बोलणं किंवा काही चुकीचं मार्ग, शॉर्टकट मारण्याची गरज नाही आहे. तो त्याचा प्लॅन, त्याच्या योजना सिद्धीच नेणार आहे. एवढं ध्यान ठेवायचं आणि पुढं चालतं. परमेश्वर हे वचन आशीर्वाद.